जय महाराष्ट्र. सप्टेंबर 30, 2025 महाराष्ट्रात आणि देशातल्या शेतकऱ्याला हवामान अंदाज कळत असते आमच्याकडून. मुंबई, नाशिक, पुणे, रायगड, ठाणा, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, संभाजीनगर, बारामती, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर पावसाची शक्यता होईल तितकी कमी होणार आहे. प्रत्येक जिल्ह्याला येईल, मात्र थोडा मोजका येईल. कुठं जास्त येईल, कुठं उन्हाचा कडाका येईल, कुठं ढगाळ वातावरण राहील. पुण्या भागात, पुण्या जिल्ह्यात, तालुक्यात, गावखेड्यात ही सूचना आहे आमची. प्रत्येक गावखेड्याला उन्हाचा चमका येणार आणि पाऊस आता वरचेवर लांबणार आहे. शेतकऱ्यांनो घाबरू नका. सूचना करणारे आम्ही आहेत, हवामान अंदाजे. भिवू नका. आता ऊन सूर्यदर्शन झालं तिथं आपापल्या राईनं सोयाबीन कापून घेणे. इळाचा तुम्हाला टप्पा गवसणार आहे, त्याच्यात आपापली राय करायची. सोयाबीन गोळा करून ढीग लावून बँकापड झापणे. कोणताही जिल्हा असो, तालुका असो का गावखेडा असो, हीच माझी सूचना आहे. शेतकऱ्याच्या आनंदाची गोष्ट समजत असतो मी. जिल्हा कोणता राहू द्या, का तालुका राहू द्या, का गावखेड राहू द्या, काही भागात पाऊस थोडा येईल, कुठं मोजका पडेल, कुठं थोडा पडेल, ढगाळ राहील कुठं वातावरण. आता पाऊस वरचे लांबायला आहे. हे शेतकऱ्याला सूचना आहे. आमचं गाव आहे फुलकळस, तालुका पूर्णा आणि जिल्हा परभणी.